गेले 3 दिवस महापालिकेच्या वतीनं गांधीनगरमधील महापालिकेच्या हद्दीतील मिळकतींच्या सर्वेचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। आज आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी मिळकतीच्या सर्वेची जागेवर जाऊन माहिती घेतली। सर्वेचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल सोमवारी द्यावा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। त्याचबरोबर हॉकी स्टेडियम आणि कसबा बावडा इथल्या विविध कामांची पाहणी केली। कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज सकाळी हॉकी स्टेडियम, गांधीनगरजवळील महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या मिळकतींचा सर्वे आणि कसबा बावडा इथल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसंच नवीन सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन माहिती घेतली। गांधीनगरमधील महापालिकेच्या हद्दीत असलेल्या मिळकतींची त्यांनी पाहणी केली। महापालिका क्षेत्रात किती बांधकामं आहेत, त्याचं क्षेत्रफळ किती आहे, त्यामध्ये किती बांधकामं आरक्षित आहेत, किती बांधकामं ब्ल्यू आणि रेड लाईनमध्ये आहेत, त्याची सविस्तर माहिती सोमवारी देण्याचे आदेश उपशहर रचनाकार NS पाटील यांना दिले। यावेळी उपायुक्त किरणकुमार धनवडे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील, उपशहर अभियंता निवास पवार, कर निर्धारक सुधाकर चल्लावाड, परवाना अधीक्षक अशोक यादव यांच्यासह 5 पथकातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान आयुक्त डॉक्टर भारुड यांनी ध्यानचंद हॉकी स्टेडियम इथल्या टर्फची पाहणी करून प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश शहर अभियंत्यांना दिले। तसंच हॉकी स्टेडियम परिसरातील गाळे दुरुस्त करून सुस्थितीत ठेवावेत आणि ते लिलाव पद्धतीनं भाड्यानं देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना इस्टेट ऑफिसर्सना दिल्या। त्यानंतर डॉक्टर भारुड यांनी कसबा बावडा इथल्या 76 MLD आणि 4 MLD सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करून माहिती घेतली। तसंच अमृत 2 मधील 15 MLDच्या सुरू असलेल्या नवीन कामाची माहिती घेतली। अमृत 2 मधील 15 MLDचं काम जलद गतीनं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या।